नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ही आहे किया सेल्टॉस STK ऑप्शनल. या गाडीमध्ये आपल्याला रिमोट स्टार्टचं फीचर भेटतं. बरोबर, ऑटोमॅटिक गाड्यांमध्ये तर मिळतं, पण जे मॅन्युअल ट्रान्समिशन आहे त्या गाड्यांमध्ये सुद्धा रिमोट स्टार्टचं जे फीचर आहे ते पाहायला मिळतं. अशा प्रकारची की आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघू शकता कियाचं इथं ब्रँडिंग आहे. पाठीमागे लॉक, अनलॉक, रिमोट स्टार्ट म्हणजे होल्डचं बटन आणि हे होल्डचं बटन, जेणेकरून डिक्कीसुद्धा ओपन होणार आहे. आणि मॅन्युअली जरी तुम्ही चालू करायचं म्हटलं तरी अशा प्रकारे गाडी चालू करू शकता. ओके, की काढून. आता हे यूज कसं करायचं त्यासाठी तुम्हाला मी शॉर्टमध्ये व्हिडिओ घेऊन आलो आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे की ऑटोमॅटिकमध्ये तरी काय गाडी ऑटोमॅटिकली स्टार्ट होते, कारण आपण युजली पीमध्येच ठेवतो तेव्हा गाडी स्टार्ट होऊन जाते. पण मॅन्युअल ट्रान्समिशनचं कसं, कारण गाडी गिअरमध्ये असते. ओके, गाडी गिअरमध्ये असते त्यामुळे गाडी चालू करायचं माहीत नसतं बऱ्याच लोकांना. तर आज मी शॉर्टमध्ये सांगणार आहे की डेमो देणार आहे कसं करायचं. आता गाडी आहे ना ती मित्रांनो चालू न होण्यापाठीमागचे रिझनसुद्धा मी सांगणार आहे. जर मी गाडी गिअरमध्ये ठेवली, आता मी गिअरमध्ये टाकले आणि मी गाडी जर चालू करायचा प्रयत्न केला तर गाडी चालू होणार नाही. इथे ब्लिंक करतील बघा लाईट्स, पण गाडी चालू होणार नाही. कारण ह्याच्या जे प्रीसेट कंडिशन्स असतात ना त्या मेट नाहीत, म्हणजे त्या सेट झालेल्या नाही आहेत. त्या रिक्वायरमेंट्स असतात, प्रीसेट रिक्वायरमेंट त्या कंप्लीट सेट नाहीत झाल्या, त्याच्यामुळे गाडी चालू होत नाही. आता त्या कशा सेट करायच्या सांगतो. पलीकडून आतमध्ये या. तर होणार काय मित्रांनो, नंबर 1 काय आहे की जी गाडी आहे तुमची ती गिअरमध्ये नसली पाहिजे, ती न्यूट्रल पोझिशनला असली पाहिजे. बरोबर, हे न्यूट्रल आहे. आणि दुसरा जो तुम्ही हँडब्रेक लावला आहे, ओके, तो हँडब्रेक हा कम्प्लिटली हँडब्रेक लागला पाहिजे. ठीक आहे, असं नाही की दोन आवाज आला, म्हणजे 2 टिकचा आवाज आला आणि तुम्ही लागला, असं नाही आहे. तुम्हाला हँडब्रेक कम्प्लीट लावायचे. ओके, तेव्हा तुमची गाडीचं जी प्रीसेट रिक्वायरमेंट आहे ना ती सेट होणार आहे. ठीक आहे, आता मी गाडी चालू करून दाखवतो. बाहेर या. तर आता मित्रांनो बघू शकता गाडी मी आतमधले जी कंडिशन्स आहे त्या सेट केल्या, म्हणजे जसं गिअर आहे ते न्यूट्रलमध्ये ठेवलेलं आहे अँड हँडब्रेक आहे ना तो प्रॉपर लावलेला आहे. आता करायची काय, गाडी लॉक करायची. लॉक झाली आणि त्याच्यानंतर होल्डचं बटन आहे ना ते प्रेस करून ठेवायचे. ओके, टिल तुमची गाडी स्टार्ट होत नाही. बघा गाडी स्टार्ट झालेली आहे. अशा प्रकारे रिमोट स्टार्ट काम करतं. आणि जर तुम्हाला बंद करायचे तर याच्यावर बटन दिले, दाबा, गाडी बंदसुद्धा होणार आहे. सो याने या रिमोटने सुद्धा गाडी बंद चालू करू शकता. आता बरेच वेळा काय होतं ना, गाडी तुम्ही चालू करताय, ठीक आहे, रिमोटनं गाडी चालू करताय, त्याचा फायदा काय आहे की जो AC आहे तो तुम्हाला वापरायला मिळतो अगोदरच. असं होतं जर तुम्ही गाडी अनलॉक केली, दरवाजासोबत तुम्ही ओपन ठेवला आणि गाडी आतमध्ये बसतच नाही आहे, ठीक आहे, तर एक ठराविक सेकंड नंतर 15-30 सेकंड नंतर ही गाडी ऑटोमॅटिकली बंदसुद्धा होणार आहे. आता बघा मी दरवाजा ओपन ठेवतोय तर गाडी ऑटोमॅटिकली बंदसुद्धा होईल. तर गाडी ऑटोमॅटिक बंद होणार आहे. तर हे कशासाठी करण्यात आलेलं आहे, सेफ्टी पर्पजसाठी करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही अनलॉक करून आतमध्ये बसणार, बघा गाडी बंद झाली, मी आतमध्ये बसलेलं नाही. तो हे सेफ्टी पर्पजसाठी आहे. तर हे 10 मिनिटापर्यंत गाडी तुम्ही चालू ठेवू शकता रिमोट स्टार्टचं बटन यूज करून. आणि गाडीमध्ये बसून तुम्ही ॲज इट इज गाडी घेऊन सुद्धा जाऊ शकता. पण एन्श्योर करा दरवाजा अगोदर लावलेले असले पाहिजेत मित्रांनो. तर अशा प्रकारे रिमोट स्टार्ट हे जे फीचर आहे ना ते वर्क करतं तुमच्या किया सेल्टॉसच्या किंवा हुंडाई गाड्यांच्या मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये. सिम्पल व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. काय राहिला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.